गाईस तुम्हाला माहिती का आम्ही आता घेणार आहे न्यू पेट आणि तो पेट आहे काय शोपीस. वा ते जिवंत कुत्र शोपीस आहे म्हणे. असं कुठे चालतं का? अरे पण कुठेच ठेवणार आहे गाईला? इकडे तुमच्या पलंगा खाली. गाईस मी नाव सिलेक्ट केलेलं आहे कियारा. काय नाव हिचं? डॉलर. मम्मी तू पकडला हातात. तर गाईस फायनली आम्ही घेतलेलं आहे. बघा कसं बघते माझ्याकडे. गाईस तर फायनली एंट्री होते आता आपल्या पिल्लूची घरामध्ये. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस मी आता आहे नाशिकला. काल रात्री नाशिकला आलो होतो. ॲक्च्युली काल एका लग्नाला गेलो होतो, तिथून नाशिकला आलो. तिथून काय ट्रेननी होती ना मला जळगाव जायला, म्हणून मी नाशिकला आलो. आणि आता मी चाललेला आहे जळगावला. आणि पार्थ आता मला सोडतोय बस स्टँडवर. मग तिथून मी जाईल रेल्वे स्टेशनवर आणि देन मग रेल्वेने 3 तासात मी जळगाव पोचून जाईल. आता वाजलेले सकाळचे 10 आणि 11 वाजेची ट्रेन आहे, 11:20ची. तर ती पोचवेल मला 2 वाजेपर्यंत. आणि पार्थ तिथे कामं करतोय किचनमध्ये. काय बनवतोय पार्थ? बिर्याणी. तो ब्लॉग बघितला तू माझा? सोयाबीन बिर्याणीवाला. कसा वाटला? मग तू केला होता का ट्राय सोयाबीन बिर्याणी? बनवेल ना आता पुढच्या. हा जेव्हा आपण जळगावला येतो ना तर हा सोयाबीन बिर्याणी खातो. कुठली आवडते तुला? MJ कॉलेजकडची आवडते. तांदूळ आहे ना ते थोडे वेगळ्या प्रकारचे यूज करशील, नाही तर ते असं गारा गारा बनून जातं. बिर्याणीवाले राईस. बिर्याणी राईसचा आता बनव. मी आता जळगावला गेल्यावर टिप्स घेऊन देईल त्यांच्याकडनं आणि मुंबईला गाडी टाकेल मी. फार देशील खायला तू का? पण फ्री नाही देणार भूमी. 15 रुपये घेईल मी. नाशिकच्या आणि मुंबईच्या उन्हामध्ये ना फरक बघितलेला आहे की नाशिकचं ऊन आहे ना बरं वाटतं आणि मुंबईचं ऊन नको वाटतं डायरेक्ट. एवढं कडक ऊन असतं तिथे ना उन्हात निघाल्यानंतर आपल्या अंगातनं घाम निथरायला लगेच लागतो. इथे कसं आहे ना थोडी थंडी असते, म्हणजे थंडावा असतो नाशिकला. तर इथे ओके वाटतं. गरम ऊन अंगावर आलं तर तिथे नाही वाटत. चला गाईस मी निघालेलं आता जळगाव जाण्यासाठी. पार्थने मला सोडलं होतं बस स्टँडवर. त्याला पण लवकर घाई होती, बसचे पेपर होते ना. तर आता मी जातो रेल्वे स्टेशनवर. लागली इथून 15-20 मिनटं. अँड देन त्यानंतर जळगाव जायला 2-3 तास. 2 वाजेपर्यंत पोहोचेल. गाईस तर चला फायनली मी पोहोचलेला आता जळगावला. घरी जातो आणि आंघोळ करतो. मी आज आंघोळ नाही केली बिकॉज माझे जे सगळे कपडे ना ते धुवायचे कपडे. म्हणजे मी असं एक पण कपडा नाही आणलाय जो घातलेला नाही. सगळे घातलेले होते आणि ते घेऊन आलेलं आहे मी. इथे कसं चांगलं धुतलं जातं, तिथे नाही धुतलं जात म्हणून. आणि आता आंघोळ वगैरे करेल. घरी जाऊन वेळ येतं घ्यायला. दादू एकदम बरोबर 3 तासामध्ये जळगावला पोचवलेलं आहे गाडीने. भाई आ गया गाइस लेने. भाई आ गया. देखो हंस के आ रहा है भाई. हंस के आ रहा है भाई. और भाई क्या हाल? मजेत? काय तू काय तुझे कसे पेपरने अभ्यास कसा चालू आहे? गाईस 10वी ते पोट्टे आणि पोट्ट्याचे पेपर आहे. केव्हा आहे रे पेपर? नेक्स्ट मंडेला. गाईस कुठे पण चालले जा आपण, आपल्या गावाला येऊन जे फील होतं ना ते नेक्स्ट लेवल आहे यार. एकदम भारी फील होतं आपल्या गावाला आल्यानंतर, आपल्या घरी आल्यानंतर एकदम भारी वाटतं. तर मला नाही माहिती रेकॉर्ड होतंय का नाही. 2% चार्जिंग आहे. होतंय रे. चला आता जातो घरी लवकर. लावतो चार्जिंगला मोबाईल. सो हे गाईस फायनली मी आलेला आहे घरी. आणि घरी येऊन जे भारी वाटतंय ना एकदम शांत. म्हणजे तिकडे पण वाटायचं शांत बट जे घरी येऊन वाटतं ते तिथे नाही वाटत. आणि आता मम्मी बाहेर गेली होती, मम्मी पण आलेली आहे. मम्मी तुझं गिफ्ट माहिती का काय? मुंबईला एवढी गरमी असते आणि इथे एकवर पंखा चालवता आणि तो पण असा धीमे चालतोय ना. मला असं एकदम राग होता आणि गरम होतं मला. बेबे आमच्या शिमलावरून आलेला आहे गाईस. बेबेंना 24 महिने थंडी वाजत राहते आणि बेबे स्कार्फ घालून बसतात. 24 नाही, मी 24 महिने बोलला म्हणजे 24 काय 36 येणार आहे. सगळं वर्ष बेबी स्कार्फ बांधूनच राहता. बरोबर बोलला मी. 24 मागच्या 24 महिन्यांपासून स्कार्फ आहे आणि आता कंटिन्यू तर चालूच राहील.
किती वर्ष? मरेपर्यंत. म्हणजे थंडी वाजतच राहील. बघा मम्मी तुझ्यासाठी काय आणलेलं आहे बघा. याची इच्छा आहे का? पण तुला माझ्यासोबत जावं लागेल. काही गरज नाही. नको नको. गाईस तुम्हाला माहिती का आम्ही आता घेणार आहे न्यू पेट. आणि तो पेट आहे सांग माहिती नाव त्याचं ठेवलं नाही आम्ही अजूनपर्यंत. पण आम्ही घेणार आहे गाईस एक डॉग. आणि तो आहे शिट्झू जो की एकदम घरातला. कोणाला? पप्पांना घ्यायची इच्छा आहे हिच्यामुळे. मम्मीमुळे आहे ना. मम्मीमुळे घरात कोणाची चालत नाही गाईस. फक्त आहे ना फक्त मम्मी जर बोलली तर पप्पा घेऊन देतील. नाही बोलली तर नाही घेऊन देणार. आता मी जबरदस्ती करणार आहे. तुम्हाला माहिती माझं लहानपणापासून स्वप्न आहे की कुत्रा पाहिजे. मी किती अरे गायचा आवरावं लागेल का कुत्र्याचा आवरावं लागेल जास्त. बघा गाय आणि कुत्रे हे दोघी देवाचेच हे बघा कसं. हा थांब. कुत्र कोणत्या देवाचं आहे? काय शोपीस? वा ते जिवंत कुत्र शोपीस आहे म्हणे. असं कुठे चालतं का? अरे पण कुठेच ठेवणार आहे गाईला? इकडे तुमच्या पलंगाखाली तुम्ही आवरतील. आणि मग कुत्रा फिरला तर तुम्हाला त्रास आहे. गाय फिरली तर त्रास नाहीये. मला गाई घ्यायला काहीच नाही. पण गायसाठी तुम्हाला माहिती किती मोठी जागा लागते. आणि कुत्र्याला माहिती केवढीशी जागा लागते. आणि तो पण शिट्झू आहे. गाय तर एवढी होऊन जाईल डायरेक्ट एकदम मोठी. बेबे तुम्ही फिरवतील का? तुम्ही आवरतील का? तर आम्ही घेता गाय. बोला. बेबे म्हणताय गाय घे कुत्रा नको घेऊ. आणि आज मी बघायला चालले. आज घेऊनच घेणार आहे आम्ही. बघा मम्मीचा चेहरा. काय नाव ठेवायचं? मी तिकडे नंतर पाहू आता. थांब आधी. गाईस मी नाव सिलेक्ट केलेलं आहे कियारा. अरे असं नाव आहे ते. नाव सांगितलेलं आहे मी. फक्त ठेवून थोडी आलेला आहे मी. बारसं थोडी करून आलेला आहे त्याचं तिकडे जाऊन. हे बघा कसं असतं. तू पण काही जोक मार जरा. मम्मीने नेकलेस. परीक्षा आहे काय? अरे ते लहान पिल्लू आहे ना. ते काय याच्या पाठीमागे चालणार आहे? तू गेल्यावर तो त्यालाच करावं लागेल ना सगळं. त्यांना जोपर्यंत व्हॅक्सिन लागत नाही ना बेबे त्यांना बाहेर काढता येत नाही. आणि तो एवढूसा कुत्र आहे. त्याला ना गच्चीवर पण घेऊन जाऊ शकता. तो गच्चीवर करून घेईल ज्याला ते जे करायचंय ते. तो नेणारच नाही. त्याची परीक्षा नाही नेणार रे. सकाळी उठून अरे एकदा त्यांना घेऊन जायचं असतं. ते थोडी घडी बोलतात चल मला घेऊन चल. मला गॅस झाले. मला ऍसिडिटी झालेली आहे. मम्मी आवडले का आणलेले नेकलेस? चॉईस केलं होतं. हा मी दाखवला. मी गेला म्हणून तुला आवडला. आणि आता जायचंय. चल लवकर. चलतोय बघायला? नाही घ्यायला पूजा करायची. पाहायला बोलला 8,000 रुपये 2,000 देत असेल ते म्हणून ती पण कुत्री काय शिडचू 2,000 मागताय बेबी. तुमच्याकडे असतील तर आम्ही घेता. 2,000 आहे का? जाऊ द्या ना मग. 8,000 काय फालतू त्या कुत्रीला. फालतूच्या यार. यांना तुम्हाला माहितीये यांनी स्वतःने कुत्री पाळलेली होती. तिचे नाव होतं जुली. आणि ती होती पॉमेलियन. मग आम्हाला पण समजत नाही. आम्ही पण पाळून पाहतो. हा तर मग आता आम्ही मित्राकडनं. हा तर मग आता आम्ही आणतो. आणली होती. काय करायचं मम्मी? चल गाईस फायनली आम्ही निघाले आमचं नवी पेट घ्यायला. घ्यायचंच आहे आता. जे पण मला माझं लहानपणीपासून स्वप्न आहे. अरे मम्मी त्याला सांभाळायला जास्त हे नाही लागत मेहनत यार. बघू. हा गाईस फायनली आम्ही पोचलेले. आणि हे बघा मम्मी हेच ते. मम्मी आल्या काय म्हणते म्हणे काय वास येतो ना त्यांचा. दादू तुला आला वास? मला पण नाही आला. पडतंय छोटे छोटे एवढे भारी वाटतंय ना मम्मी. हा कोण आहे दादू? हा पप्पा आहे का पप्पी आहे? मम्मी वाटते. ही मम्मी आहे का? चावला तर मम्मी आहे. आणि तो पप्पा आहे. आपण मम्मी घेणार आहे ना. म्हणजे छोटी मम्मी घेणार आहे. बघ मम्मी काय भारी वाटतंय. हात लाव ना. अरे हात लाव ना. आता घरी ठेवायचं. तू हात काढून लावत. आपल्याकडे सशी होते तेव्हा आपली ससांना हात नाही लावायची का? पकडायची हात लावून पहा. 4 ससे. पिल्ल्यांना बघून मम्मीला किती आनंद होतोय गाईस. ही मम्मी आहे. ही बुपते नाही मम्मी आहे. चावेल ती मम्मी
कबर चावते आपल्याला. ये मेल है कि फीमेल है? मम्मी 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 हे बघ. काय नाव हिचं? डॉलर. डॉलर. मेल आहे तो मेल. डॉलर. मम्मी मम्मीचा चेहरा शर्ट खराब होता है. नाही बघो किती भारी ते काहीच नाही होते. बाहेर नाही काढत ना त्यांना. म्हणून बाहेर निघायचं म्हणलं का? हे बाय बाय बाय. तुला कोणता आवडलाय दादू? हा मला चांगलं वाटतं. हा मला हा वाला जास्त आवडतो बघ. याच्यात व्हाईट जास्त आहे. मग जास्त सॉफ्ट सॉफ्ट वाटते व्हाईट. मम्मी तू पकडला हातात? हा मम्मी कसं वाटतंय पकडून? कसं वाटतंय ते सांग. मऊ. गाईस फायनली आम्ही घेतलेलं आहे. बघा कसं बघतंय माझ्याकडे. आता सवयला मला बघायची. हां आणि ते पण होतं. मम्मी म्हणे जे सर्वात जास्त आगाऊ आहे ते घे कारण की ऐकेल म्हणे ते सर्वात जास्त. मम्मी कोणता तुला कोणता आवडलंय? तसं तर दिसताना दिसतंय दोघं वळवळ. कोणतं आवडलं फायनल सांग. भुरं पण चालेल काळं पण चालेल. हेच घेऊ मग. आता घेतलंय ना हातात हेच घेऊन जातो आम्ही. आणि त्याचं नाव ठेवू आता घरी जाऊन पूजा वगैरे करू. टीका वगैरे मग अरे टीका लावावं लागेल ना मग घरी गेला. आम्ही लावलेला हिला बर्थडे काय आज काय तारीख? 25 डिसेंबर क्रिसमसच्या दिवशी झालेले. हे आणि आम्ही पण एंट्री करताना टिक्का वगैरे. बाय 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 करते. बाय भेटू आता. भेट झाली तर चला गाईस. मम्मीला आता मम्मीचं असं आहे हो पण आहे आणि नाही पण आहे कारण की मम्मीला इथे आवडलेले पण आहे आणि घरी जाऊन ते कसं काय सांभाळेल मम्मी ते पण. टेन्शन आलं. आता मी चालला जाईल मग तू याच करशील ना. तो चालला जाईल हा शाळेत. याचं काही मला दुकानावर जायचं असतं सगळंच बघायचं असतं. गाईस तर आम्ही आमच्या न्यू पप्पीला घेऊन निघालेले घरी आणि परवा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. तर तिथे बघा मस्त सजवणं सुरू आहे सगळं लाईटिंग वगैरे नाही. आणि इथे ना या चौकात पूर्ण भगवा झेंडे वगैरे लावलेले. मम्मी कसं वाटतंय? भारी भारी वाटतंय. चला सिग्नल सुटला. गाईस तर फायनली आमच्या पिल्लूला घेऊन आम्ही पोचलेले घरी आणि एकदम उदास झालेलं आहे. कसं एकदम खेळायची सवय आणि आता एकदम अचानक कोणीच दिसत नाही ना तिला समोर. फिमेल ती बोलावं लागेल. सो आता हिची पूजा करू म्हणजे हिला टीका लावू. असा न्यू घरामध्ये ती एंट्री करते ना. आता तिला आमच्यासोबतच राहायचं आहे. आईच तर फायनली एंट्री होते आता आपल्या पिल्लूची घरामध्ये. मम्मी इकडे बघ ना जरा हस. नवीन पिल्लू आले घरात. अरे वा नवीन पिल्लूचं स्वागत झालं घरात. मम्मी नाव काय ठेवायचं? हळदी कुंकू. हा बरोबर फिमेल आहे ना आता हळदी कुंकू होतंय तिचं. ये पिल्लू बरोबर. हा ये चल घाबरते ती. ये ना चल ये. तुझंच घर आहे हे. आता तुला इथेच राहायचंय. चला ठेवला पाय मध्ये. चला या. एकदम शांत बसलेले ते. काय होतंय काय करताय कोण आहे हे? कुठे आली मी? आली चालायला लागली. ये पिल्लू. मम्मी बोलव ना. तुझं ऐकेल ती. ओ भाई गाईज. मम्मीचं ऐकते म्हणजे मम्मी ही तुझ्याचकडनं हँडल होईल. गाईज पिल्लूला घेऊन आता आम्ही आलेले वरती आणि ना त्यांनी सांगितलं की म्हणे त्यांना खायला बोलवायचं असेल ना फक्त शिट्टी वाजवायची आणि ते तुमच्या मागे पळत येतात. आहे ना मी इथे तर तिकडे वेजच्या पाहिजे कधी तर डायरेक्टच येऊन गेलं बिना शिट्टी मारता. माझी सवय झाली ना. माझ्याशिवाय राहू नाही शकत ते. हे बघा मी वाजवतोय.
भाई भारी खेळते यार इथं. ओ काय झालं, भुका लागली? गाईस रात्रीचे 12 वाजलेले आहे आणि बघायला काय चाललंय तुझं. हिला सुचली मस्ती. घरी आली, खाल्लं, थोडंसंच खाल्लं पोळी आणि झोपून राहिली. एकदम ताण एकदम ताणात झोपून राहिली. आणि आता काय मस्ती करते बघा ना. मला झोपायची इच्छा आहे, मला झोपू देत नाही आहे. मम्मी म्हणे हिला झोपव, म्हणे तू झोपशील. हिला कसं का झोपव मी. चल चल मऊ इथे चल, ये चल ये.